तर हाय हॅलो नमस्कार. तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की आज आम्ही कुठे गेलो आहोत. तर त्याचीच ही तयारी होती आणि मस्त असं रेडी होऊन आम्ही गेलोत बाहेर खेळण्यासाठी गार्डनमध्ये. तर आता तर खूपच थंडी वाजली आणि बाकी तर काय म्हणजे कामाला पण खूप उशीर व्हायला आहे. तर आम्ही बागेमध्ये पण 1-2 वाजताच गेलो होतो साधारणतः. 2 तर वाजलेच होते. म्हणजे सकाळी पण गेल्याच्यानंतर कसं थंडीच वाजली आणि एवढं कुठं लेकरं खेळणार आहे, तर दुपारी गेलो होतो. पण ते खेळायचं कमी आणि श्रुतिका सगळं इतकं ओरडती जोरात पप्पा पप्पा म्हणून ना सगळेजण तिचं खेळायचं कमी असते आणि तिला ते म्हणजे आनंदच खूप जास्त होतं खेळायला म्हणून मी. तर असं असं म्हणजे हे गार्डन वगैरे मस्त आहे. म्हणजे आम्ही आता इथं खूपदाच गेलोत ना 3-4 वेळेस तर गेलोच इथे गार्डनमध्ये खेळायला. तर मस्त मस्ती सुरू होती तिथं. तिथं छोट्या छोट्या ट्रिप पण आल्या होत्या आणि बाकीचे पण खूप एन्जॉय करत होते या गार्डनमध्ये. तर हे बघा आम्ही डान्स करायचं तर काही सोडत नाहीत. हे तर गाणं आम्हाला खूपच आवडायला जिगरी जिगरी आणि त्याच्यावर सध्या सुरू आहे. पण एक गोष्ट मला त्या गार्डनमध्ये म्हणजे नेहमीच खूप आवडती की त्यांनी म्हणजे आपल्या भारतीय संस्कृती जी परंपरा आहे त्याला मान दिलेला आहे आणि मस्तपैकी इथं फर्स्ट टाईमलाच अशी छानपैकी गाडी बैल हे ते आहेत. गार्डनच्या बाहेरच असं पाणीपुरीचं आणि हे मुरकुलाचं असं दुकान आहे म्हणजे स्टॉल छोटासा त्यांचा. तर मग हिला म्हटलं पाणीपुरी खा, पण इथली पाणीपुरी एवढी काही भारी नसती. त्याच्यामुळं मग आम्ही मुरकुलच घेतले आणि मुरकुला आणि ती आलूची भाजी असते त्याच्यामध्ये ते 10 रुपयाला येते. म्हणजे आलूची भाजी घेतल्याच्यानंतर 20 रुपये देतात, ते फक्त मुरकुले घेतलं 10 रुपये देतात. पण पाणीपुरी एवढी टेस्टला नसती जशी की आपली परभणीची असती, म्हणजे वेगळी असते थोडी पाणीपुरी. आणि तेच मी पाहत होते की यांचं पाणी कसं मी एकदा खाल्ली होती पण मला काही एवढी नाही आवडली. त्याच्यानंतर कधीच नाही खाल्ली इथली पाणीपुरी. दुसरीकडली कुठली छान असेल तर टेस्ट करून नक्की पाहतोल. तर त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो. घरी आल्याच्यानंतर आम्हाला बराच उशीर झाला होता. आल्याच्यानंतर पहिलं चहा वगैरे घेतला. कारण चहा घेतला आणि सगळ्यांना खूप भूक लागली होती. तर म्हटलं पहिलं चेंज न करताच मी स्वयंपाकाला सुरुवात केली. इकडं कुकर लावला आणि त्याच्या कुकर लावल्यालाच भाकरी वगैरे करून घेतल्या आणि मग वरणाला फोडणी दिली. स्वयंपाक असं केला पटकन. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. ओके बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.